हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली आहे। हार्बर रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं विलंबाने आहे। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही लोकल सेवा खोळंबल्याचं समजतंय। नेरूळ स्थानकादरम्यान हा तांत्रिक बिघाड झालाय। कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र त्यामुळे हाल होताना दिसतात। लोकल थांबलेला असल्याने प्रवासी ट्रॅकवरून चालत जातानाचं हे दृश्य आहे। पनवेल स्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी केलेली आहे। तांत्रिक बिघाड झाल्याने या ठिकाणी लोकल सेवा खोळंबलेली आहे। नेरूळ स्थानकादरम्यान हा तांत्रिक बिघाड झालाय। कामाच्या वेळेत हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी या स्थानकावर झालेली आहे। तर हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबल्याचं हे दृश्य आहे। हार्बर रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं विलंबाने आहे। तांत्रिक बिघाड झालेला आहे नेरूळ स्थानकादरम्यान आणि त्यामुळे ही लोकल सेवा खोळंबल्याचं पाहायला मिळतंय। कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र यामुळे हाल झालेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। आकांक्षा, नेमकं कारण काय आहे? तांत्रिक बिघाड या ठिकाणी झालेला आहे। कधीपर्यंत ही सेवा पुन्हा सुरळीत सुरू करण्यात येईल? नक्कीच हार्बर लाईनवरील जी नेरूळ स्थानक आहे त्या दरम्यान कुठेतरी ही ट्रेन अडकलेली आहे आणि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही लोकल सेवा उशिराने आहे। दोन्ही ट्रेन आपण पाहू शकतो की सिऊर्स आणि नेरूळ या मार्गावर थांबलेल्या आहेत। त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांचे हाल होत आहेत। नेरूळ स्थानकादरम्यान जे पॅनल आहे त्यामध्ये बिघाड झाली होती। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जे नागरिक प्रवास करतात त्यांना याचा त्रास होत होता। मात्र आता ट्रेन आहेत ज्या सुरळीत सुरू झालेल्या आहेत। निश्चित। धन्यवाद आकांक्षा, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।